भेट घालून दिली. आता उदय भाऊंनी शिंदे साहेबांची भेट झाली सांगितलं, पण सीएम साहेबांची झाली ते सांगितलं नाही. भाऊ तुम्ही विसरले होते कुठं आता तुम्ही नेमके म्हणजे तर मुख्यमंत्री महोदयांची देखील हर्षवर्धन सदगीरची भेट उदय भाऊंनी त्या ठिकाणी घालून दिली. त्याचबरोबर शिंदे साहेबांची भेट घालून दिली आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी एक निश्चित प्रयत्न आपल्या सगळ्यांचा चाललाय. कारण तो सुद्धा असा आहे की तो बॉर्डरवरचा आहे, म्हणजे तो नाशिक आणि नगर दोन्ही जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठी लढणं आणि त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी मिळवल्यामुळं काय झालंय दादासाहेब आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे वर IAS अधिकारी बसलेले असतात यांनी सगळा गोळ या हर्षवर्धन सदगीरच्या प्रकरणामध्ये घातलेला आहे. हर्षवर्धन सदगीरला सरकारी नोकरी द्यावी म्हणून शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच ऑर्डर काढली, परंतु IAS अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये खो घातला आणि त्यांनी त्याच्यामध्ये भुसे साहेब असं लिहिलं IAS अधिकाऱ्यांनी की याच्यासाठी धोरण ठरवावं लागेल आणि महाराष्ट्र केसरी हे त्याच्यामध्ये धोरणात बसत नाही म्हणून आपण त्याला देऊ शकत नाही, अशा पद्धतीचं निगेटिव्ह काही खरं केलं. हे जे मुंबईत बसणारे जे अधिकारी असतात हे यांना ह्या परिस्थितीची जाणीव नसते की खेळाडू कशा शून्यातून उभा राहून खऱ्या अर्थाने राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आपल्या भागाचं नाव करत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देखील कोणती भूमिका त्याच्यामध्ये घ्यावी आणि लवकरात लवकर त्यालाही नोकरी मिळाली पाहिजे. कबड्डीचा देखील एक खेळ आपल्या सगळ्यांना खरं तर आजच्या काळामध्ये आज असं झालंय, शालेय शिक्षण मंत्री बसलेले म्हणून सांगतो की अनेक राज्यांनी साहेब 16 वर्षाच्या खालच्या मुलांना सोशल मीडिया बंदचा निर्णय आता घेतलेला आहे. पोरं मोबाईल सोडून त्या बघायलाच तयार नाही. मला आज मी आता वणीला होतो, दिंडोरीला काही कार्यक्रम होते ते करून येत होतो. माझी मुलगी माझ्या बरोबर आता आलेली आहे, ती 11 वर्षाची आहे. आता मला आश्चर्य याचं वाटलं की ती मला म्हणली मला कबड्डी बघायला यायची. मी तिला मग म्हणलं बाबा पहिलीच, कारण शेवटी हे मैदानी खेळ जे आहेत हे आपले मुलं जोपर्यंत पाहणार नाही, हे जे खेळणार नाही यांना प्रोत्साहन देणं साहेब आपल्यासाठी फार महत्वाचं काम आहे. शालेय शिक्षण विभागामध्ये आज अशी परिस्थिती झालेली का क्रीडा शिक्षकच राहिलेले नाही. आपण 500 मागे एक क्रीडा शिक्षक तयार केलेले आहे. आता जी आपण नवीन नियमावली केली त्याच्यात 500 विद्यार्थ्यांमागे क्रीडा शिक्षक. माझं असं आपल्याला स्पष्ट म्हणणं आहे की एखाद्या विषयाचा कमी शिक्षक असला तरी चालेल, पण क्रीडा शिक्षक मात्र हा सगळ्या प्रत्येक मुलाच्या मागे असला पाहिजे. कारण हे मोबाईल पासून जर हे मुलांना लांब न्यायचं असेल तर आपल्याला त्यांना मैदानामध्ये उतरवल्याशिवाय पर्याय नाही. आणि यासाठी म्हणजे माझं असं फार आनंद मला झाला उदय भाऊ की तुम्ही क्रीडा मंत्र्यांना तर बोलवालच कदाचित, त्या येतीलही. आपल्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनीच क्रीडा मंत्री आहेत, परंतु शालेय शिक्षण विभागाचं देखील तेवढंच योगदान हे खेळामध्ये आणि क्रीडामध्ये असतं. कारण त्या ज्या वयामध्ये या मुलांना मैदानात पाठवणं गरजेचं आहे त्याच वयामध्ये त्यांना मैदानात संधी मिळवून देणं हे देखील गरजेचं आहे. आणि म्हणून मला नक्की खात्री आहे की मंत्री महोदय त्याच्यामध्ये देखील सकारात्मक भूमिका घेतील. त्यांनी अत्यंत चांगले निर्णय शालेय शिक्षण विभागामध्ये घेतलेले आहेत आणि म्हणून खात्री आहे की असे देखील चांगले निर्णय त्यांच्या हातून होतील. आपल्याला या स्पर्धेला मी खूप खूप शुभेच्छा देतो. इथं आता मी पाहतोय की ठाणे जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, जवळजवळ चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या जिल्ह्यांचे खेळाडू आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. खेळण्याचा आनंद आपण घ्यावा. जिंकणं हारणं हा एक दुय्यम भाग आहे, परंतु जो खेळ आपण करतोय त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा अशा शुभेच्छा आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर आपण 2 सत्कार घेत आहोत. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार क्रांतीनाना माळेगावकर यांचा सत्कार आदरणीय दादाजी भुसे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे शीतलताई सांगळे यांना विनंती करतो की आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या दबंग नगरसेविका शिवसेना शिंदे पक्षाच्या पूजाताई नवले यांचाही सत्कार शीतलताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय दादासाहेब भुसे यांना की आपण या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना शुभेच्छा द्यायच्या. शिवचषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आज मंचावर उपस्थित माननीय आमदार सत्यजित तांबेजी, माननीय विजय अप्पा करंजकरजी, माननीय कुंजाभाऊ सांगळेजी, उदयजी सांगळे, शीतलाताई सांगळे, भारतजी कोकाटे, गोविंदराव लोखंडेजी, विजयजी जाधव, अनिलजी जाखड, तरपेताई, कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यांमधनं आलेले सर्व कबड्डीपटू हा थरार सोहळा पाहण्याच्यासाठी सिन्नर आणि महाराष्ट्रातनं आलेले सर्व क्रीडा रसिक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व कबड्डीपटूंचं आपल्या सिन्नर नाशिकमध्ये स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मला वाटतं की मागच्या 5 वर्षापूर्वी पण कदाचित याच ग्राउंडवर अशाच पद्धतीचा कबड्डीचा थरार या ठिकाणी सोहळा संपन्न झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. उदय, मी तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो, कारण अतिशय जसं काल खूप मोठा पाऊस झाला परंतु तरी जिद्दीने आपण, जसं इथं काल काही झालेलंच नाही, अशा पद्धतीने सर्वांनी परिश्रम घेऊन परत एकदा या ठिकाणी ही सर्व व्यवस्था उभी करून दिली. मला वाटतं की ज्या भावना माननीय तांबे साहेबांनी, उदयजी आपण ठेवलेल्या आहेत, आपण बिलकुल काळजी करू नका. खेळाडूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार हे आपलं महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तांबेजी जी काही 2 महिन्याच्या नंतर पवित्र पोर्टलद्वारा शिक्षक भरती आपण करतो आहोत, ही भरती संपन्न होत असताना त्या ठिकाणी क्रीडा शिक्षकांचंही प्रावधान करण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच कला शिक्षकांचंही प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि
स्पर्धेचा बहुमान हा सिन्नरला मिळालेला आहे आणि या स्पर्धेतून जो संघ जिंकेल तो देशाचं प्रतिनिधित्व त्या राष्ट्रीय स्तरावर करणार आहे. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट या सिन्नरकरांसाठी आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. कलाकार आमचे लाडके मित्र क्रांतीनाना माळेगावकर हे देखील आपल्या सर्व कबड्डीच्या खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. महिला खेळाडू यांचा संघाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्व मान्यवर पाहुण्या त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या शुभेच्छा देऊन ते सामने त्या ठिकाणी लावत आहेत. सह्याद्री युवा मंचचे सर्व सहकारी यांनी स्टेजवर यायचं आहे. आपल्याला क्रांतीनाना माळेगावकर यांच्या शो साठी स्टेजवर काही तयारी करायची आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा परिचय समोरच्या मैदानावर गेलं ते पुणे आणि सिक्कांचं पवित्र स्थान नांदेड या दोन्ही संघांमधला परिचय आलेल्या महिला पदाधिकारी आणि मान्यवर करताय. सन्माननीय माजी नगरसेवक रुपेश मुठे आपणही या ठिकाणी आलेला आहात. यापुढे आज एक मिनिट साऊंड या ठिकाणी ज्या महिला आलेल्या आहेत त्यांच्याकरता एक चांगली संधी आहे. महिला खेळाडूही त्याच्यात सहभागी होऊ शकतात. फ्रीज, मिक्सर आणि येवल्यावरनं आणलेली खास पैठणी आणि तो कार्यक्रम या ठिकाणी ह्या मॅचेस संपल्यानंतर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या सर्व महिला खेळाडूंच्या सोबत काही क्षण परिचय करून घेत आहेत सन्माननीय अतिथी पुरुष आणि महिला. त्यांना मोटिवेशन, कारण हे क्षण आयुष्यात खूप वर्षापर्यंत जतन करून ठेवले जातात की आपण सिन्नर येथे झालेल्या स्पर्धेत दादा भुसे, त्याचप्रमाणे सत्यजित तांबे आणि उदय भाऊ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत आपण सहभागी झालो होतो. या स्पर्धेला अगदी
उत्तम दर्जा कशा पद्धतीने देता येईल याचा विचार सह्याद्री युवा मंच आणि उदय भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी व नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीनं या उत्तम स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत. परिचय होतो आहे सांगली जिल्हा आणि मुंबई शहर हा महिलांचा. क्या बात आहे. सांगली आणि मुंबई शहर यांच्या परिचयाकरता मान्यवर येताना दिसत आहेत. तदनंतर मैदान क्रमांक 5 कडे येणार आहेत. आपण दादा भुसे सध्या खेळाडूंचा परिचय करून घेत आहेत. सर्वप्रथम पंच असं म्हणतात की क्वालिटीचे परभणी आणि मुंबई उपनगर या दोन्ही संघाचा परिचय या ठिकाणी होत आहे. मी मगाशी म्हटलं जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं. त्या परभणीच्या खेळांशी परिचय आणि त्यानंतर मुंबई उपनगरच्या खेळाडूंशी परिचय करून घेतला जातोय. मुंबई उपनगरचा संघ असं वाटतंय मुंबई इंडियन्सचा संघ सध्या महिलांचा मैदानावर आहे. भारतीय संघाचा ब्लूचं कॉर्डिनेशन घेतलेला हा संघ आता मात्र मैदान क्रमांक 2 कडे पाहुणे येताना दिसत आहेत. उदयजी एस्कॉर्ट करतायत पाहुण्यांना आणि त्यांना मात्र खेळाडूंच्या परिचय करता. सन्माननीय मंत्री महोदयांना सांगावंसं वाटतं कि लाखों अरमान दिल में लिए अकेले ही घर से निकल पड़े थे हम. उदयजीन करता या 4 ओळी लोग मिलते गए और कारवा बनता गया. सह्याद्री युवा मंच हा कारवा लाखो फॅन्स असलेले क्रीडाप्रेमी उदयजी सांगळे आणि त्याचे सर्व सहकारी आपण आणि ठाणे या दोन संघाच्या पुरुषांचा या ठिकाणी परिचय होत आहे. रत्नागिरी आणि ठाणे सामनाधिकारी आणि रत्नागिरी आणि ठाणे या दोघांचा परिचय. रत्नागिरी हा तो संघ ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या आरमराची स्थापना झाली होती. धन्यवाद. आपण सर्वच मैदानावर खेळाडूंना प्रोत्साहित करून आणि त्यांचं कौतुक करून या ठिकाणी सामना पाहण्याकरता उपस्थित राहत आहात. मान्यवरांची आसन व्यवस्था केली जाते. बाकी मंडळींना विनंती कृपया आपण मैदान खाली करावं. सामना सुरू होतोय. सर्वांनी वरती जावं जेणेकरून सामना सुरू करायचा. कृपया बाकीच्या सर्वांनी क्रीडांगणाच्या बाहेर जावं जेणेकरून सामना सुरू करायचा. नवनिर्वाचित नगरसेविकांनाही विनंती की आपण सामना पाहण्याकरता बसावं आणि खेळ पैठणीचा या खेळामध्ये सहभागी व्हावं. उदयजींच्या डोक्यात चाललेली एक कल्पना जर्मनीची एक म्हण ते सोबत घेऊन चालतात. जिथे मैदानं असतील तिथे दवाखाने नसतील आणि जिथे दवाखाने असतील तिथे मैदानं नसतील. म्हणूनच उदयजी सांगळे मैदानांची निर्मिती करतायत आणि तिथून उत्तम सशक्त नागरिक या भारताला देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतंय. सन्माननीय अतिथी, आपण आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेकरता खास राखून ठेवलेला आणि आज हा सोनियाचा दिन आमच्यासाठी आपलं आगमन आपण आलात आणि या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं, मनोबल वाढवलं. त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं आपले लाख आभार. धन्यवाद. मैदानावरचे सामने सुरू होत आहेत. तीन नंबरवरचा सामना सुरू झाला आहे. 4 नंबरवरचा पण सुरू झाला आहे आणि रत्नागिरी आणि ठाणे हा सामना पाहण्याकरता प्रेक्षकांनी गर्दी केली.
प्रेक्षक आपणास विनंती आहे की आपण जरा थोडं बाजूला होऊन सामना बघायचा आहे आणि आपल्या मागे चषक ठेवलेला आहे, कृपया चषकाला कोणी धक्का लावायचा नाही. धाराशिव शिवचषक संघ महिला गट व्यासपीठाकडे या. धाराशिव संघ महिला गट प्रतिनिधी. शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. ज्या स्पर्धेचं यजमानपद सिन्नरला मिळालं यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ज्यांची आहे ते सन्माननीय युवा नेते उदयभाऊ सांगळे. दरवर्षी सिन्नरकरांच्या भेटीला कबड्डी स्पर्धा असते, परंतु सर्वात महत्त्वाचं विशेष यावर्षी जे काय असेल तर ते म्हणजे सिन्नरला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं मिळालेलं यजमानपद. तालुका स्तरापासून केलेली सुरुवात आज राज्यस्तरापर्यंत पोहोचलेली आणि नक्कीच एक दिवस राष्ट्रीय स्तरावरची कबड्डी स्पर्धा आयोजन करण्याचं भाग्य सिन्नरकरांना नक्कीच मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूया. दोन एप्रिल ते 6 एप्रिल या दरम्यान या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन सिन्नरमधील क्रांतीवीर वसंतराव नाईक महाविद्यालय या संस्थेचं असलेलं हे क्रीडा मैदान नमो क्रीडा नगरी यावर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आपण सर्वजण घेत आहोत. अतिशय सुसज्ज असं मैदान, त्याचबरोबर अतिशय प्रेक्षणीय असं प्रेक्षक गॅलरी आपण मैदान क्रमांक 2 वर आपण रत्नागिरी विरुद्ध ठाणे सामना बघतोय. अतिशय अटीतटीचा सामना. प्रो कबड्डी लीग मधील प्रसाद हा खेळाडू आपण ठाणे या संघाकडून बघतो. पुणेरी पलटण या संघाचे प्रतिनिधित्व तो करतो. कृपया महिलांना विनंती, कोणीही जाऊ नये.
फक्त 10 मिनिटात आपण खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. फक्त 10 मिनिटे महिलांनी थांबायचं आहे. शेवटचे 10 मिनिटं राहिले आहेत. कबड्डीचे सामने संपतील. कृपया विनंती, कोणीही महिलांनी जाऊ नये. स्टेजच्या समोर असलेले प्रेक्षक कृपया आपण त्या बाजून जाऊन सांगा. विनंती, प्लीज प्लीज, कृपया विनंती सर्वांनी स्टेज समोरून बाजूला व्हायचंय. विनंती विनंती प्रेक्षकांना, सर्वांनी स्टेज समोरून बाजूला व्हायचंय. विनंती असणार आहे. महिला कृपया कोणीही जाऊ नये. महिला भगिनींना विनंती आहे. 10 मिनिटात आपण होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. प्रसिद्ध निवेदक क्रांतीनाना मळेगावकर हेही इथे उपस्थित झालेले आहेत. काही क्षणामध्येच आपण खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्व महिला भगिनींना विनंती, आपण या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. कृपया कोणीही जाऊ नये. महिलांना विनंती आहे, काही महिलांनी जे समोर ग्राउंड खाली आहे तिथे येऊन बसलात तरी चालेल. कृपया महिलांना विनंती आहे, समोर मैदान खाली आहे. आपण सर्व महिला होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी, खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी आपण मैदानात येऊन बसायचं आहे. उद्या सायंकाळचं सत्र ठीक 4 वाजता सुरू होईल. अधिक वेळ होऊन घ्या. उद्या सायंकाळचं सत्र ठीक 4 वाजता. सर्व सामनाधिकारी आणि सर्व संघाची नोंद घ्यायची. ठीक 4 वाजता सामने सुरू होतील. सर्व मैदानात बाजूला बसलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया उठा. असं नका करू, त्या खेळाडूंना डिस्टर्ब होत आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक, पंच या व्यतिरिक्त जी काही मंडळी आहे त्यांनी कृपा करून मैदानाच्या स्टेडियम मध्ये बसायचंय. इथली जी गर्दी आहे, प्रेक्षकांनी गॅलरीत बसून घ्यायचंय. सगळ्यांनी उठा बरं. आपण एवढी गॅलरी बसली, उभी केली, त्याच्यावर बसाल सगळे. त्या खेळाडूंना डिस्टर्ब होत आहे. हे मित्रांनो, सगळे इकडे या, सगळे इकडे या. कॅमेरामन सोडून सगळे इकडे या. तीन मैदानावर आपण सामने चालू आहेत. आपण बघतोय महिला भगिनींचा एक सामना चालू आहे. त्याचबरोबर आपण
मैदान क्रमांक 2 वर बघतोय ठाणे विरुद्ध रत्नागिरी अतिदतीचा सामना. ठाणे 5 रायगड 5 ठाणे 8 रायगड 5 असा स्कोर बोर्ड आपण बघतोय. त्याचबरोबर तिसऱ्याही मैदानावर सामना चालू आहे. जळगाव संघ आपण आघाडीवर बघतोय 25-7 या स्कोर बोर्डने अतिशय मजबूत आघाडी आपण जळगाव संघाची बघतोय. महिलांना विनंती बसून घ्यायचं. मोकळ्या मैदानात बसायचंय. महिलांनी खुर्च्या कोणी आणायच्या नाही. खुर्च्या सर्वांना विनंती, खुर्च्या आणू नका. मॅटवर खुर्ची आणू नका. सर्व मॅट खराब होईल. कृपया विनंती आहे, खुर्ची कोणीही आणू नये. सर्वांनी खाली बसायचंय. महिलांनी काही क्षणातच आपण सुरुवात करणार आहोत. स्वयंसेवकांना विनंती आहे. स्वयंसेवकांना विनंती, आपण मैदानामध्ये जर कोणी खुर्च्या आणल्या असतील तर द्या. स्वयंसेवक खुर्च्या उचला. चला स्वयंसेवक. स्वयंसेवक खुर्च्या उचला लवकर. स्वयंसेवक जायचं आहे तिथे लवकर. समोर बाउन्सर जे उभे आहेत, महिला भगिनींना आत येऊ द्या. महिला भगिनींना आत येऊ द्या. कृपया विनंती, महिला भगिनींना आत येऊ द्या. स्वयंसेवक लवकर खुर्च्या बाहेर न्यायच्या. मॅटवर कोणीही खुर्ची आणू नका. समाधान भाऊ गीते मंचावर यायचं लवकर. समाधान भाऊ गीते. स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या महिला आहेत, कृपया क्रांती नानांना विनंती, थोडंसं मागे जा, कारण खेळाडू अंगावर आले तर येऊ. सर आपण स्टेजवर यायचं.
साक्षी कानडी महाराष्ट्र राज्याच्या अंडर 19 संघाचे प्रतिनिधित्व करणारे एक युवा महिला खेळाडू या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहे. मी सह्याद्री युवा मंच तसेच आयोजकांच्या वतीने साक्षीचं हार्दिक स्वागत करतो आणि आज आपण काही वेळातच खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर सिन्नर नगर परिषदेचे माजी नगरसेवक माननीय सुनील भाऊ कानडी यांचंही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे आणि सर्व खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या महिला भगिनींचे मी सह्याद्री युवा मंच तसेच आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. नक्कीच सर्व महिला खेळ पैठणीचा हा जरी खेळण्यासाठी आलेल्या असतील तरी खेळ कबड्डीचा या कबड्डीच्या थराराचा आनंद सर्व महिला आपण बघतोय की या खेळाचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच काहीच वेळात सर्व महिला भगिनींचे लाडके क्रांतीनाना मळेगावकर सर यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम काही वेळातच आपण सुरुवात करणार आहोत आणि सर्व महिला भगिनी या खेळाचा आनंद घेतील. सर्व महिलांना विनंती असणार आहे की सर्व महिलांनी या खेळामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यायचा आहे आणि या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या नावाची चर्चा आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींना ज्या कार्यक्रमाने वेळ लावलाय, ज्या व्यक्तिमत्वाने वेळ लावलाय ते सन्माननीय क्रांतीनाना मळेगावकर सर यांचा हा कार्यक्रम खेळ पैठणीचा आणि आपण बघतोय सर्व महिला भगिनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत आहेत. नक्कीच काहीच वेळात खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आपण सर्वजण आनंद घेणार आहोत. समोर सामना चालू आहे, मैदान क्रमांक 2 ठाणे विरुद्ध रत्नागिरी. अतिशय अतितटीचा सामना आपण बघतोय. ठाणे या संघाकडून खेळणारा प्रसाद प्रो कबड्डी लीग मध्ये पुणेरी पलटण या संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण ठाणे या संघाकडून खेळताना बघतोय आणि ठाणे हा संघ आपण बघतोय आघाडीवर 17-10 या हा गुणफलक आपण बघतोय. 17 ठाणे, 10 रत्नागिरी आणि दोनही संघांमध्ये अतिशय तुल्यबळ असा हा सामना चाललाय. त्याचबरोबर मैदान क्रमांक 1 वर आपण बघतो महिला भगिनींचा सामना नांदेड विरुद्ध परभणी. जगात जर्मनी, राज्यात परभणी आणि अतिशय चपळाईने रत्नागिरी या संघाने एक पॉइंट मिळवत 17-11 अशी आघाडी कमी केलेली आहे आणि प्रसाद याला आपण रेड करताना बघतोय. माफ करा, ज्या खेळाडूचं मी नाव घेतलं त्याचं नाव असलम इनामदार आहे. माफ करा, काहीशी चुकीची माहिती मिळाली. परंतु पुणेरी पलटण या संघाचा तो कर्णधार आहे. 7 क्रमांकाची जर्सी संघ ठाणे. पुणेरी पलटण संघाचा कर्णधार असलम इनामदार याला आपण मैदानामध्ये बघतोय. वी शिवचषक राज्यस्तरीय पुरुष व महिला